सुतं देवं कंसचाणूरमर्दनं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपदानन्दमीशमानन्दिवल्लभम्। अध्याय 9 श्लोक क्रमांक 11। अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितं परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम्। अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितं परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम्। अवजानन्ति मां मूढाः मानुषीं तनुम् आश्रितं परं भावम् अजानन्तः मम भूतमहेश्वरम्। बघा तर भूतमहेश्वरं मम परं भावम अजानन्तः मूढाः असं घ्यायचं अन्वय। भूतमहेश्वरम सगळ्या भूतांचा महान ईश्वर असणाऱ्या मम परम भावम माझ्या श्रेष्ठ भावाला म्हणजे स्वरूपाला अजानन्तः न जाणणारे मूढाः मूर्ख असलेले। समजते का? बघा भूतमहेश्वरम सर्व भूतांचा ईश्वर असणाऱ्या मम परम भावम माझ्या श्रेष्ठ स्वरूपाला अजानन्तः न जाणणारे मूढाः मूढ असणारे मानुषीं तनुम आश्रितम मनुष्य शरीर धारण करणाऱ्या मानुषीं तनुम तनु म्हणजे शरीर मानुषी म्हणजे मनुष्य मनुष्य शरीर धारण करणाऱ्या मानुषीं तनुम आश्रितम मनुष्य शरीर धारण करणाऱ्या माम मला अवजानन्ति मला ते काय करतात अवज्ञा करतात माझी अवज्ञा करतात। आला माझे काय करतात अवज्ञा करतात। म्हणजे मला तुच्छ लेखतात। आला अजून सांगू एकदा भूतमहेश्वरम मम परम भावम अजानन्तः भूतांचा महान ईश्वर असणाऱ्या मम परम भावम माझ्या श्रेष्ठ स्वरूपाला अजानन्तः म्हणजे न जाणणारे मूढाः म्हणजे मूर्ख असणारे म्हणजे मूढ असणारे मानुषीं तनुम आश्रितम माम मनुष्य शरीर धारण करणाऱ्या मला माम म्हणजे माझी अवजानन्ति काय करतात अवज्ञा करतात। बघा भूतमहेश्वरम भूतांचा महान ईश्वर असणाऱ्या मम परम भावम अजानन्तः माझ्या श्रेष्ठ स्वरूपाला न जाणणारे
मूढाः मूर्ख असणारे, मानुषीं तनुम आश्वितम मनुष्य शरीर धारण करणाऱ्या, माम अवजानंती माझी ते काय करतात, अवज्ञा करतात, म्हणजे मला तुच्छ लेखतात. मी मनुष्य शरीर धारण केले त्यांना वाटतं मी माणूसच आहे, माझ्या श्रेष्ठ स्वरूपाला जाणतच नाहीत. असे ते आसुरी स्वभावाचे लोक असतात. कसे असतात त्यांचं आता वर्णन केलं आहे. मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसः राक्षसी मासुरींचैव प्रकृतिं मोहिनीं श्रिताः मोघाशा मोघकर्माणो मोघज्ञाना विचेतसः राक्षसी मासुरींचैव प्रकृतिं मोहिनीं श्रिताः. मोघाशाः, मोघ म्हणजे व्यर्थ, निष्फल, आशा ज्याच्या आशा आहेत. आशा बहुवचन, आशा अनेक असतात ना म्हणून बहुवचन. तर ज्यांच्या आशा निष्फल आहेत, व्यर्थ आहेत असे. मोघ कर्माणः, आणि ज्यांचं कर्मसुद्धा कसं आहे, मोघ म्हणजे निष्फल, व्यर्थ कर्म, म्हणजे त्यांच्या आशा पण कशा असतात, निष्फल असतात, व्यर्थ असतात. त्यांनी केलेले कर्मसुद्धा कसे असतात, व्यर्थ असतात, निष्फल असतात. त्यांना झालेलं ज्ञानसुद्धा कसं असतं, मोघ ज्ञानाः, ज्यांचं ज्ञानही कसं आहे, निष्फल आहे किंवा व्यर्थ आहे. विचेतसः, विचारशून्य असतात. कशा असतात, विचारशून्य असलेले, विचाररहित असलेले, विचारच नसतो त्यांच्या ठिकाणी असे. राक्षसीं च एव आसुरीं, राक्षसी आणि आसुरी असणाऱ्या, मोहिनीं प्रकृतीं श्रिताः, मोहित करणाऱ्या प्रकृतीचा त्यांनी काय केलेला असतो, आश्रय केलेला असतो किंवा आश्रय केलेले असतो. भूतकाळ आहे, श्रिताः भूतकाळाचा प्रत्यय लागला ना. तर कबुधावीचं रूप आहे ते. तर इकडे बघा, ज्यांच्या आशा निष्फल आहेत, ज्यांची कर्म निष्फल असतात आणि ज्यांचं ज्ञानही निष्फल आहे, असे विचारशून्य असलेले पुरुष राक्षसी आणि आसुरी मोहित करणाऱ्या प्रकृतीचा आश्रय केलेले असतात. म्हणजे ते ज्या प्रकृतीचा आश्रय करतात ती प्रकृती मोहित करणारी असते. मोहित करणारी प्रकृती दोन प्रकारची आहे, एक आसुरी आणि दुसरी राक्षसी. राक्षसी प्रकृती ही मोहितच करते आणि आसुरी प्रकृतीसुद्धा काय करते, मोहितच करते. राक्षसी आणि आसुरी असणाऱ्या मोहित करणाऱ्या प्रकृतीचा काय करतात, ते आश्रय करतात किंवा ते आश्रय केलेले असतात. अजून एकदा सांगू, मोघाशाः व्यर्थ आशा बाळगणारे, व्यर्थ आशा निष्फल आशा ज्यांच्या असतात असे. मोघ कर्माणः निष्फल अशा प्रकारचं कर्म करणारे. मोघ ज्ञानः ज्यांचं ज्ञानही मोघ असतं असे. मोघ ज्ञान असणारे म्हणजे निष्फल ज्ञान असणारे. विचेतसः विचारशून्य असलेले. राक्षसीं च आसुरीं मोहिनीं प्रकृतीं श्रिताः. राक्षसी आणि आसुरी असणाऱ्या मोहित करणाऱ्या प्रकृतीचा ती आश्रय केलेले असतात असे ते लोक असतात. आलं माझी अवज्ञा करणारी. आता यांचं झालं वर्णन. आता जे माझी भक्ती करतात ते कसे असतात त्यांचं वर्णन करतात.
महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम् महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम् महात्मानः तु मां पार्थ दैवीं प्रकृतिम् आश्रिताः भजन्ति अनन्यमनसः ज्ञात्वा भूतादिम अव्ययम्. आलं का? कळलं का? पदच्छेद कळलं का? बर. पार्थ म्हणजे हे पृथापुत्र अर्जुना. पार्थ अगोदर घ्यायचं. हे पार्थ, हे पृथापुत्र अर्जुना, दैवीं प्रकृतिम आश्रिताः महात्मानः. दैवी प्रकृतीचा आश्रय केलेले महात्मे. बहुवचन. महात्मानः बहुवचन. कळलं का? तर दैवी प्रकृतीचा आश्रय केलेले महात्मे माम मला भूतादिम अव्ययम ज्ञात्वा. भूतादिम सर्व भूतांचं आदी. आदी म्हणजे कारण. सर्व भूतांचा मी आदी आहे. आदी म्हणजे कारण आहे असं. आणि अव्ययम मी अविनाशी आहे असं ज्ञात्वा जाणून अनन्य मनसः भजन्ति. अनन्य मनानं मला काय करतात? भजतात. अजून सांगायचं का? तू अगोदर घ्या. तू म्हणजे परंतु. पार्थ हे पृथापुत्र अर्जुना दैवीं प्रकृतिम आश्रिताः महात्मानः. दैवी प्रकृतीचा आश्रय केलेले महात्मे माम मला भूतादिम म्हणजे सर्व भूतांचं आदिकारण आणि अव्ययम मी अविनाशी आहे असं ज्ञात्वा जाणून अनन्य मनसः भजन्ति मला अनन्य मनानं भजतात. कळलं श्लोक? सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. चला बघा. सततं कीर्तयन्तः मां यतन्तः च दृढव्रताः नमस्यन्तः च मां भक्त्या नित्ययुक्ताः उपासते. बघा आता सततं कीर्तयन्तः मां सततं कीर्तयन्तः.
वरच्या श्लोकात सांगितलं की दैवी प्रकृतीचा आश्रय केलेले महात्मे, मी अनादी आहे, मी सगळ्या भूतांचं आदिकारण आहे आणि अविनाशी आहे, अशा प्रकारचं जाणून मला अनन्य मनानं भजतात. मग आता ती जी भजतात ते कसं भजतात, त्या भजनाचा प्रकार सांगतात. कसं भजतात? प्रत्येकाचं भजन वेगळं वेगळं असते. सगळे टाळ वाजून नाही भजन करीत. प्रत्येकाचं भजन कसं असते? वेगळं वेगळं असते. सततम माम सततम कीर्तयंतः. काही असे भक्त असतात की माझं सतत काय करतात? कीर्तन करतात. म्हणजे सतत माझं नामस्मरण करतात. माम सततम कीर्तयंतः, माझं सतत कीर्तन करणारे. च यतंतः, आणि माझ्या प्रयत्न करणारे, यत्नशील असणारे. यतंतः म्हणजे प्रयत्न करणारे. मग काय प्रयत्न करतात? इंद्रियाचा निग्रह करतात, मनाचा निग्रह करतात. हाच प्रयत्न आहे की नाही? प्रयत्नशील असणारे. दृढव्रत असणारे, ज्यांचं व्रत कसं आहे? दृढ आहे. असे ब्रह्मचारी वगैरे. ब्रह्मचार्याचं व्रत म्हणजे काय सामान्य थोडं आहे, दृढव्रत आहे. असं दृढव्रती असणारे. माम नमस्यंतः, आणि मला नमस्कार करणारे. भक्त्या नित्ययुक्त हा उपासते, आणि भक्तीनं सतत स्थिर चित्ताचे होऊन. नित्ययुक्त हा म्हणजे काय? स्थिर चित्ताचे, समाहित चित्ताचे होऊन उपासते, माझी काय करतात? उपासना करतात. सततम माम सततम कीर्तयंतः, माझं सतत कीर्तन करणारे. च यतंतः, आणि यत्न करणारे, प्रयत्न करणारे. दृढव्रती असणारे. माम नमस्यंतः, आणि मला नमस्कार करणारे. भक्त्या नित्ययुक्ता, भक्तीनं म्हणजे प्रेमानं स्थिर चित्ताचे होऊन, समाहित चित्ताचे होऊन उपासते, माझी काय करतात? उपासना करतात. ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम्. ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम्. ज्ञानयज्ञेन च अपि अन्ये यजन्तः माम उपासते एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. बघा, काही च अन्ये अपि असं घ्यायचं अन्वय. कसा? च म्हणजे आणि, अन्ये अपि दुसरे काही भक्त. ज्ञानयज्ञेन यजन्तः, ज्ञान यज्ञाच्या द्वारा माझी पूजा करणारे. कशी? ज्ञान यज्ञाच्या द्वारा यजन करणारे किंवा पूजन करणारे. एकत्वेन माम उपासते, एकत्वानं माझी काय करतात? उपासना करतात. ज्ञान यज्ञानं यजन करणारे, ज्ञान यज्ञाच्या द्वारा पूजन करणारे, ते मला स्वतःला माझ्याशी एकरूप समजतात. हीच त्यांची भक्ती, हीच उपासना. एकत्वेन उपासते, एकत्वानं. मी परमात्मा आहे, मी ब्रह्म आहे, सोहम सोहम सोहम, तो मी आहे, अशा प्रकारच्या एकत्वानं माझी काय करतात? उपासना करतात, भक्ती करतात. दुसरे काही तिथं काही शब्द आला नाही, अन्य भिन्नी, पण आता लयच आपण लावून घ्यायचं. पृथक्त्वेन उपासते, दुसरे काही पृथक्त्वानं माझी उपासना करतात. पृथक्त्वानं म्हणजे
कोण सूर्याच्या रूपानं माझी उपासना करतं, कोणी चंद्राच्या रूपानं माझी उपासना करतं. काही सूर्यालाच परमात्मा मानतात, काही चंद्राला परमात्मा मानतात, काही गणपतीला परमात्मा मानतात, काही कृष्णाला परमात्मा मानतात, काही रामाला परमात्मा मानतात. कोण कोणाला परमात्मा मानतं, कोण शंकराला मानतं, कोणी देवीलाच परमात्मा मानतं, हे की नाही. असं वेगवेगळ्या रूपानं माझी काय करतात, उपासना करतात. पृथक्त्वेन उपासते. अजून विश्वतोमुखम बहुधा उपासते. तर विश्वतोमुखम माझं स्वरूप, सगळं विश्व हे माझं स्वरूप आहे असं मानून बहुधा उपासते, पुष्कळ प्रकारानं माझी काय करतात, काही उपासना करतात. लक्षात आलं का. उपासनेचे किती प्रकार झाले. काही एकत्वानं उपासना करतात, काही पृथक्त्वानं उपासना करतात, काही सगळं विश्व हे माझं स्वरूप मानून वेगवेगळ्या प्रकारानं उपासना करतात, हे की नाही. असे हे सगळे भक्त आहेत माझी उपासना करणारे. ओम शांती शांती शांती. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल.